चा टॉपिक आहे टर्म इन्शुरन्स, जीवन विमा. यस, तोच जो आपण घेत नाही. का घेत नाही? कारण अरे मला काय होतंय, मी तर जिवंत आहे, मला काय प्रॉब्लेम आहे, मी काय मरणार आहे का, अशा प्रकारे टर्म इन्शुरन्स बद्दल विचार केला जातो. इंडियामध्ये, US मध्ये किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये टर्म इन्शुरन्स हा कंपल्सरी आहे. जसा कार इन्शुरन्स जो असतो तो कंपल्सरी आहे आपल्याकडे इंडियामध्ये, तसंच तिकडे टर्म इन्शुरन्स कंपल्सरी आहे. आता टर्म इन्शुरन्स जो आहे हा, जर तुमची फॅमिली ही तुमच्यावर डिपेंडंट आहे, जर तुम्ही नसतील तर तुमच्या फॅमिलीचं फायनान्शियल स्टेटस किंवा फायनान्शियल जे काही आता रुटीन चाललेलं आहे ते बिघडू शकतं, तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. म्हणजे तुमच्या फॅमिली जर तुमच्यावर डिपेंड आहे, म्हणजे काय, का तुमचे वाईफ आहे, मुलं आहेत, आई वडील आहेत, हे तुमच्या इन्कमवर डिपेंड आहेत, तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. आता हा टर्म इन्शुरन्स जो आहे हा किती घेतला पाहिजे? जर तुमची जी इयरली वार्षिक जी सॅलरी आहे, वार्षिक जी इन्कम आहे, त्याच्या 20 टाइम तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघूया की तुमची 5 लाख इन्कम आहे, तर तुम्हाला मिनिमम 1 करोडचा तुम्हाला टर्म इन्शुरन्स हा घ्यायचा आहे. आता या टर्म इन्शुरन्समध्ये भरपूर काही मिस सेलिंग पण होते. आणि टर्म इन्शुरन्स कधी घ्यायचा आहे? जेवढ्या लवकर तुम्हाला अर्ली एजमध्ये जर तुम्ही घेणार ते जास्त बेटर असतं. कारण जसं 40-45 जाणार तर टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम पण खूप वाढतो. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्हाला टर्म इन्शुरन्स घेता येईल तेवढ्या लवकर तुम्हाला घ्यायचा आहे. का घ्यायचा आहे? कारण टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम जो आहे हा वाढत नाही. आता घ्यायचा आहे कोणता? तर टर्म इन्शुरन्स घेताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे का आपल्याला काही प्लॅनवाला घ्यायचा नाही आहे का बाबा. टर्म इन्शुरन्स घेताना आपल्याला प्लेन टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे का बाबा, तो लिमिटेड पिरियडसाठी असेल, 15 वर्ष 20 वर्ष घ्यायचा आहे. असे टर्म इन्शुरन्स घ्यायचे नाही का जे प्रीमियम रिटर्नवाले. त्याच्यामध्ये पण खूप सारे मिस सेलिंग होते का प्रीमियम रिटर्न सांगतात आणि तुम्हाला फक्त 10 वर्षात 12 वर्षात जर घेतलं, सरेंडर केली तरच रिटर्न मिळेल, नाही तर नाही मिळत. अशा प्रकारे पण आहे. तर टर्म इन्शुरन्स घेताना प्युअर टर्म इन्शुरन्स घ्या. काही इन्व्हेस्टमेंट प्लस टर्म इन्शुरन्स अशा प्रकारे करू नका, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढं कव्हर मिळत नाही. काही लोक भरपूर काही जातात घ्यायला किंवा कोणाकडे तरी सजेशन घेतात, तेव्हा ते इन्व्हेस्टमेंट प्लस टर्म लाईफ इन्शुरन्स प्लस टॅक्स फ्री इन्कम अशा प्रकारे कॉम्बो विकतात. तर टर्म इन्शुरन्स जो आहे हा प्लेन घ्यायचा आहे तुम्हाला. प्लेन म्हणजे फक्त त्याच्यामध्ये 1 करोडचा कव्हरच आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. इन्व्हेस्टमेंट रिगार्डिंग किंवा असं कॉम्बो वगैरे काही घ्यायचं नाही आहे. तुम्हाला प्लेन टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे. मग तुम्ही तो इन फ्युचरमध्ये समजा तुमचं 70 वय आहे, 70 वयापर्यंत तुम्ही लाईव्ह आहेत, तर प्रीमियम रिटर्नचा असा पण एक टर्म इन्शुरन्स असतो का मॅच्युरिटीला तुम्ही जो प्रीमियम भरलेला आहे तो तुम्हाला पूर्ण रिटर्न मिळतो, पण मॅच्युरिटीला. जर त्या मॅच्युरिटीच्या अगोदरच आपल्याला काय झालं तर मग आपल्या फॅमिलीला मिळतो. असं असेल तर ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट प्लस लाईफ कव्हर प्लस, आता इन्व्हेस्टमेंट प्लस लाईफ कव्हर करणार तर तुम्हाला 1 करोडचा टर्म कव्हर नाही मिळणार. त्यामुळे अशा गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे का टर्म इन्शुरन्स घेताना एक तर पूर्णपणे जी इन्व्हेस्टमेंट जो आपण प्रीमियम भरतो तो लाईफ इन्शुरन्ससाठीच यूज झाला पाहिजे, असाच टर्म इन्शुरन्स आपल्याला घ्यायचा आहे. भरपूर काही टर्म इन्शुरन्स आहेत, कंपनीज आहेत, तर तुम्ही रिव्ह्यू करून त्या कंपनीचा घेऊ शकता. फक्त कॉम्बो घ्यायचा नाहीये, कारण कॉम्बो घेताना इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स हे दोन्ही आपल्याला वेगळे ठेवायचे आहेत. एकाच मिक्सिंग करायचे नाही आहेत. भरपूर लोक हे करतात, मस्त कॉम्बो पॅक मिळाला, पण नंतर XRR काढायला जातील तर समजेल का बाबा आपल्याला किती प्रॉब्लेम झालेले आहेत. भरपूर लोक सांगतात का अरे माझा इन्शुरन्समध्ये मी केलं आहे पण मला काहीच रिटर्न नाही मिळालेलं आहे. तर हे आहे. तर त्यामुळे आणि मागे जे आपण ट्रिक सांगितलेली तर ते सर्व इमेजेस काढून त्या ॲप्समध्ये ॲड करायचे, ते करून बघा. धन्यवाद.